त्यांना कार्यकर्ता घडवलं, ती माझी चूक झाली, ती चूक दुरुस्त करण्यासाठी आज मी इथं आलो आहे. मी एवढं सांगू इच्छितो बांधवांनो, खासदार साहेब, जतमध्ये मी भरपूर वेळ दिला, महाराष्ट्रात भारतभर फिरलो, पण सर्वात जास्त वेळ मी जतमध्ये दिला, पण जतमध्ये मला कधी यश आलं नाही. विक्रम दादा, तुझं अभिनंदन करतो की तुझ्या माध्यमातून पहिली कपशी विजय होती. मला 4 राज्यात मान्यता मिळाली आहे. गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत, आसाममध्ये 1 जिल्हा परिषद सदस्य आहे, बेंगलोरमध्ये 1 कॉर्पोरेटर आहे मॅडम, आणि 4 आमदाराला जन्म दिला. मी माझ्याच पक्षातून आमदार झालो, मी माझ्याच पक्षातून मंत्री झालो, आणि आत्ता आम्हाला त्यांनी धोका द्यायला सुरुवात केल्यावर आम्ही आपलं बॅक टू पॅव्हेलियन माघारी आलो. पण मी शाहू फुले आंबेडकरला मानणारा एक कार्यकर्ता आहे. 40 वर्ष मी घरी गेलो नाही, लग्न वगैरे काय भानगड नाही, काय लोकच पैसे देते. या लोकांनीच मला हे मोठं करायचं पुण्य केलेलं आहे. म्हणून बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, भारतीय जनता पार्टीबद्दल युती का केली मी, तर काँग्रेसवाले दादा आम्हाला विचारतच नव्हते, जवळच घेत नव्हते. पण त्यावेळेस नामदार गोपीनाथ मुंडेने मला बोलवलं आणि मला म्हणले, आम्ही तुझ्या पक्षाला काही जागा देतो. आता विक्रमदादांना कशी जागा एक दिली, तसं मुंडे साहेबांना प्रेमाने येऊन बोलवून जागा दिली. जागा दिल्यानंतर आम्हाला 6 जागा दिल्या. त्यात माझा पहिला आमदार बाबासाहेब पाटील, आता सहकार मंत्री आहेत, ते माझ्याच पक्षाचे पहिले आमदार विजयी झाले. नंतर आम्ही परत 6 जागा दिल्या, त्यात राहुल कुल आले निवडून आमचे दौंडमधून, आणि तिसरा आमदार गुट्टे हे 2 टाईमला माझ्या चिन्हावर निवडून आले. माझं भाजपचं भांडण काय झालं, ते काय म्हणे, तुमचं घर मोडा ना आमच्या घरात भाड्याने या. मी म्हणलं, जीव गेला तरी चालेल 72, पण स्वाभिमान विकून कधी विकला जाणारा बहादूर. मी आताही मंत्री राहिलो असतो, आताही मला आताही त्यांच्या ऑफर होती, पण म्हणलं नाही, तुमच्या आता असलुगाला सुद्धा मला यायचं नाही, हात जोडून यायचं. का? पुरोगामी म्हणायचं आणि पुरोगामी विचार खतम करायचं. त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. जाती जातीत भांडणं लावायचं, खाजगीकरणाला प्रोत्साहन द्यायचं. मी त्या प्रशासनात होतो, मी कॅबिनेट मंत्री होतो साहेब, पण मी काही त्यांचं ऐकत नव्हतो. माझ्या बुद्धीला पटेल तेच चालायचो. म्हणून 5 रुपये दुधाला दर देणारा पहिला मंत्री ठरलो नाही मी. माझ्या काळात दुधाला दर देतो. आणि मला तुम्हाला सांगू इच्छितो, आमची त्यांची भांडणं तात्विक होती. आम्ही नाहिरे वर्गाचं प्रतिनिधी होतो आणि ते आहिरे वर्गाचे मालक होते. ते वाड्याची राजकारण करत होते, आम्ही गावगाड्याचं राजकारण करण्याची सुरुवात केली. म्हणून शेतकरी चळवळ असू द्या, मागल्या 1.5 महिन्यात खासदार साहेब, मी बच्चू कडू 3 लाख लोक गोळा केली, तरुण पोरं केली. आम्ही सांगितलं मुख्यमंत्रीच्या बंगल्यावर धडक टाकू, ते घाबरले. त्यांनी काय केलं, कोर्टातून आम्हाला अटक करायला 3 समज पाठवलं. आम्ही जे पोलिसला सांगितलं, आम्ही जिथू जेलमध्ये बसायला. प्रशासन विनंती करायला लागलं, त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं. ते तारीख देत नव्हते. शेतकऱ्याला कर्जमाफी कोरा करू कोण म्हणतो, ते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब इलेक्शनच्या वेळेस म्हणतो ते का नाही, शेतकऱ्यांनो शेतकरी तुमचा 7-12 कोरा करू. आम्ही म्हणलं, कोरा करू तुम्हीच म्हणलाय, त्याचं अभिवाचनाची तारीख द्या ना. लग्न जमवलंय आणि तारीख ठरवू ना. म्हणून 30 जूनची तारीख घेतली. खासदार साहेब, मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, 35,000 कोटी आम्ही त्यांच्या बापाकडून मंजूर माफ करून घेणार आहे. नाहीतर 1 तारखेला पुन्हा आंदोलन आमचं असेल. आणि भारतातून ज्या जाणाऱ्या रेल्वे आहेत, त्या रेल्वेच आम्ही अडवणार. रेल्वेच आम्ही जेलमध्ये जाऊ. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काय करता येईल ते करण्याचं काम करणार. भाजपनं दुसरा डाव काय टाकला, मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध एससी, एससी विरुद्ध धनगर, माळी, ओबी, आदिवासी, परत मुसलमान. त्या मुसलमानाने आपलं काय खाल्लं नाही खासदार साहेब. या देशात 11,000 कलेक्टर आहेत, त्यात एक बी बिचारा कुलट केलं नाही. अंड्याचं दुकान टाकते, कुठतरी गॅरेजचं दुकान टाकते, त्याला भागीदारी नाही, काय देखील नाही, आणि त्यांना दुश्मन बनायची भूमिका केली. ही कोण करतंय, त्यांचा थिंक टँक करतोय, थिंक टँक. हे बहुजन समाजानं ओळखलं पाहिजे. आणि खासदार साहेब आणि विक्रमदादा, तुम्ही आम्ही पाहुणे आहे. शाहू महाराजांना स्वतःची बहीण आमच्या घरी दिलती, होळकरांच्या घरी पहिली दिलती. आणि आता जो नगराध्यक्ष आहे तो माझा जावईच आहे, माझ्याच गावातली मुलगी गेलेली आहे. आम्ही तुम्ही एक आहे. जाती जातीत भांडणं लावण्याचं, धर्माधर्मात भांडणं लावण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी करते.
म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो बांधवांनो, पुरोगामी महाराष्ट्र ठेवला. वसंतदादाचा महाराष्ट्र आहे, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. आज पवार साहेब असतील किंवा राहुल गांधीने मला बोलवलं नव्हतं, मी भेटायला गेलो. तासभर राहुल गांधीशी बसलो. पवार साहेब म्हणले महादेवराव आपल्याला काहीतरी करावं लागेल. पवार साहेब म्हणले माझ्या ऑफिसला येतो. मी म्हणलं तुमच्या ऑफिसला साहेब मी भेटायला येतो. आज आम्ही त्यांच्याशी केली. उद्धव साहेबांना देखील विनंती केली. राज ठाकरेंना दोघाला भावाला एकत्र आणण्यासाठी पेढं वाटायला मीच गेलतो. म्हणजे आम्ही काय करतोय हेंचं सूत्र मी बघितलंय. त्यांच्या छावणीत राहून आलोय. महादेव जानकर त्यांच्या छावणीत राहिलोय. त्यांची नियत आणि नीती मला चांगली माहित आहे. आरक्षणाचं गाजर तुम्हाला मिळलं जाणार नाही. प्रायव्हेटायझेशन केलं जाईल, तुम्हाला हद्दपार केलं जाईल. आज अमेरिकेमध्ये नोबेल मिळते खासदार साहेब, इंडियाला का नोबेल मिळत नाही? एज्युकेशन सिस्टम तुमची खटाम केलेली आहे. टोटल एज्युकेशन सिस्टम तुमची खटाम केली. कांबळे सरांनी सांगितले, सुकुमार कांबळेंची बरोबर सांगितलं. काय चाललंय? जागतिक वर्ल्ड बँकेचं रेकॉर्ड आलंय, त्यात इंडिया किती नंबरला भिकारी देशात आपली गणना व्हायला लागली. आपण सांगतोय फार मोठा आहे, फार विजन आहे. 4 रस्ते केले म्हणून विजन नाही. समाजात भांडणं लावली, तुमची भागीदारीपासून बाजूला टाकण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीने केलंय. बांधवांनो, माझे हात जोडून विनंती आहे, कोणाला बी मतदान द्या, मी म्हणणार नाही, पण त्या कमळाला तेवढं मतदान देऊ नका. आई शपथ सांगतोय तुम्हाला मी बांधवांनो, कमळाला देऊ नका. का? मी त्यांच्याकडे साखर कारखाना सुदगिरणी काही मागितली नाही, काही देखील नाही, किंवा माझं कुठं काय भानगड बी नाही. भानगड असतं तर मला बोलून दिलं नसतं, आत टाकलं असतं. जे आज आमच्या शिंदे साहेबाची आमच्या अजितदादाची आवाज चालली, माझी नाही तस काय अवस्था, हे लक्षात ठेवा. आम्ही करू ती शेतकऱ्यासाठी, वंचितसाठी, गोरगरिबासाठी करण्याचा प्रयत्न करू. जातीत भांडण लावण्याचं पाप करणार नाही. शाहू राजाने या देशात पहिलं आरक्षण दिलं. कांबळे साहेब, शाहू राजानं या देशाला पहिला आंबेडकर नावाचा माणूस म्हणजे तुमचा नेता म्हणून द्यायचं काम केलं. त्या शाहूचे वारसदार होण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. जातीत भांडण लावण्याचं पाप आम्ही करणार नाही बांधवांनो, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. म्हणून एक पुरोगामी काँग्रेसनंच केले सारं. त्या ताईनं सांगितलं ना, शिंदे ताईनं, तुझं अभिनंदन आहे. काँग्रेसनं सारं विकत घेतलं आणि कांबळे सर म्हणतायत हे विकत सुटलं, चाललं, विकायला लागले. हे खरं आहे. मुंबई निमी दिली अदानीला, कोस्टल रोड दिला, विकला गेला. डेअरीच्या जमिनी साऱ्या अदानीला देऊन टाकल्या. हे सारं विकायचं पाप या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलेलं आहे. म्हणून ह्याचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे. आज काय हो, शहरामध्ये एक घर बांधायला 2.5 लाख देत आहे, आणि तेच जर आम्हाला एखाद्या टपळापूरला बांधायचं आहे तर 1.25 लाख देत आहे. ही कुठली पॉलिसी? शहरामधल्या पाण्याला तुम्ही 150 लिटर पाणी देताय एका माणसाला, आणि इथे 1 लिटर सुद्धा पाणी द्यायला तयार नाही. ही शहरात आणि ते गावात भांडण लावण्याचं पाप हे सरकार करत आहे. केंद्रातला असू द्या किंवा राज्यातला असू द्या. आणि फार बच्चा भारी पडते. हिंदू म्हणताय ना, आम्हालाच देशोधडीला लावताय. हिंदू म्हणताय तर आमची भागीदारी कुठं आहे? सर म्हणले ते बरोबर आहे. कॅबिनेट मिनिस्टर मध्ये कुठं कोण आहे? राज्यमंत्र्याला अधिकार नसतो. राज्यमंत्र्याला कॅबिनेटला बसायला सुद्धा अधिकार नाही. पत्रकार मधने बसून देखील देत नाही तिथं. ह्याचा विचार करा. आणि पाहुणं म्हणून आपण जातोय त्यापासून सावध राहा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तुम्हाला सांगतो बांधवांनो, महादेव जानकर शाहू फुले आंबेडकरच्या कुशीतून वाढलेला विद्यार्थी आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण मंडळीने आपल्यात काय चाललंय आपण समजून चालत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपलं काय परक काय, टीका टिप्पणी करून फार मोठं होतो असं नाही, किंवा एखाद्याला वाईट म्हणलं म्हणजे आपली विद्वत्ता होते असं नाही. आमची उंची पाहिजे. एखाद्यावर आम्ही टीका करतो, त्या माणसाची लायकी माझी काय आहे ती उंची आपण तपासली पाहिजे. त्या उंचीच्या लेवलला आपण गेलं पाहिजे, तर ती तुमचा क्रायटेरिया ठरला जातो बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हे पुरोगामी पॅनल आहे, काँग्रेसचं पॅनल आहे. काँग्रेसच्या सर्व जागा आहेत. काँग्रेसच्या आश्रयानं एक कपबशी दिले आहे. खासदार साहेब जयंत पाटील असतील, आमचे कदम साहेब असतील, आमचा विक्रम सावंत असेल, तुमचा उपकार मी सोडणार नाही बांधवांनो. तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही, एवढा मी भावनिकपणाने सांगतो. मी जर पक्ष सोडून खासदार साहेब, मी जर कमळात गेलो असतो तर मीही मला मालक झालो असतो. पण मला ते करायचं नाही. स्वतः घरता झोपडी करणार आणि त्या झोपडीनं रस्त्यानं मीच जाणार. एक रस्ता राजीव गांधीचा आहे, एक रस्ता मोदीचा आहे. माझं पालनचा रस्ता असेल खडीकृष्णा, पण खडीहूनच दिल्लीला जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ही फक्त माझी अपेक्षा आहे. म्हणून बहुजन समाजाच्या लोकांनी एकत्र या. हेवी दव्यात पडू नका. सारी माणसं आपल्या आहेत, आपल्या हिताचं. म्हणून आता जर हे सरकार पुन्हा आलं
तर ईव्हीएमच्या माध्यमातून देशाची घटना बदलली जाणार आहे. तुम्हाला मताचा अधिकार ठेवणार नाहीत, तुमच्या मुलांना शिक्षण दिलं जाणार नाही, हा धोका लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, बीजेपी विरहित भारत तयार करावं लागेल, बीजेपी विरहित देश तयार करावा लागेल, तर तुमचं भलं होणार आहे बांधवांनो. हे नम्रपणे विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. तुम्ही मताच्या माध्यमातून बदललं पाहिजे. सांगली जिल्हा तसा दादाचा अतिशय चांगला पुरोगामी जिल्हा, ह्या जिल्ह्यात याशी वाढून देऊ नका, होऊन देऊ नका. ज्या दिवशी खासदार साहेब आमच्या मदन पाटलांची मिसेस त्यात गेली त्यावेळेस वाईट वाटलं मला. विशेष म्हणजे मला वाटतं आता त्या परवा मला पेपरला स्टेटमेंट मिळालं की ती परत आपल्याकडे येत असेल तर स्वागत करा त्यांचं, घ्या त्यांना. याचं कारण का, चुकतो माणूस, आम्ही चुकलो होतो, आम्ही माणसं शोधायला चुकलो, पण आता आम्ही दुरुस्त झालेलो आहे. विक्रम डोणेसारखा एक चांगला पोरगा देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आपण मंडळी सर्वांना या पॅनलला सत्ता द्या आणि विक्रम दादाच्या हातात ताब्यात द्या. हा जो नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आहे तो स्वच्छ चारित्र्याचा आहे, अस्खलित प्रशासकीय व्यवस्था चालणारा माणूस आहे, त्याला 3 पिढ्याचा अध्यक्ष BR शिंदे असतील, अशोकदादा असतील, तिसरा हा आहे. ह्या माणसाच्या मागं सोनं द्या. ह्यानं मार्केट कमिटीचं सोनं केलंय, त्या डिपॉझिट वाढवलेलं आहे तुमचं शेतकऱ्याचं, आणि नगरपालिका दिले सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही उद्घाटनाला येऊ. आज आमच्याजवळ असं असेल, तुम्हाला वाटेल आम्ही सत्तेत नाही, पण आम्ही चाललो तर सरकार पळेल असा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही चाललो, सरकार कोणाचं बी येऊ द्या, आम्ही चालल्यानंतर आमची नीतिमत्ता एक प्रकारची असणार आहे. त्यामुळे जतवासियाला मी एवढंच सांगू इच्छितो की जतवाल्यानो, मी भरपूर तुमच्या गावात मुक्काम केलाय, वाडी वस्ती केलाय, चालत फिरलोय, सायकलही फिरलोय. माझ्या एवढ्या बारीनं हे विक्रमदादाचं पॅनल विजय करा म्हणून विनंती करण्यासाठी आपल्याला आलो आहे. या सर्वांना सत्ता द्या. तुमच्या कुठल्या विकासाचा मुद्दा राहिला, महादेव जानकर महिन्याला जतला येईल, महिन्याला येईल, लक्षात ठेवा, महिन्याला जत हा शब्द तुम्हाला देईल. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, टोटल सर्व हात आहे, एकाच ठिकाणी कपश आहे, एकाच ठिकाणी कपश आहे. टोटल सर्वांना ठिकाणी साथ द्या आणि ह्यांना विजयाचं करून ह्यांच्या हातात सत्ता द्या. तुम्ही काळजी करू नका. फंड कमी करायला वाघ बसलाय, विशाल पाटील हित आहे, खासदारकीचा फंड आहे, आणि आम्ही बी आहे ना, काळजी करू नका. टाटा बिर्ला आमच्या बाजूने बी येते की, अंबानी जर त्यांच्या बाजून असेल तर आमच्या बाजूने टाटा आहे. NGOच्या माध्यमातून, CSRच्या माध्यमातून तुमचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काळजी करू नका. CSR फंड काय असतो ते आम्हाला माहित आहे. CSRचा फंडचा असतो ते देता येतो ना आम्हाला, तुम्ही काळजी करू नका. आणि सारं काही त्यांचंच चालतं असं नाही. आम्ही अधिकाऱ्याला सांगू, कलेक्टर कमिशनरला नीट वागायचं, सारं त्यांचंच चालतं असं नाही, आमचंही वागावं लागेल. आज तुझं सरकार आहे, उद्या पट्ट्याचं सरकार आहे, तो तू कुठं जाशील, कुठं जाशील. चॅलेंज देऊन आम्ही सांगू, तुम्हाला सांगतो. म्हणून जनतेने एकत्र या. मराठा असतील, लिंगायत असतील, OBC असतील, दलित असतील, मुसलमान असतील, तुमच्या भावी मुलांच्या पिढीसाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल. ह्यांचं दारू आणि मटण आणि कुठेतरी येतील ह्याच्या गोष्टीला येऊ नका, कृपा करून. आणि डॉक्टर आळीला माझी विनंती आहे, तुम्ही फार RSSचे चांगले कार्यकर्ते, तुम्ही विधानसभेवर MLC जायचं, काहीतरी जाय, हे भानगडीत कशाला पळायचं. तुमचा बळी गेलाय. खासदार म्हणलं ती बरोबर आहे, तो बिचारा चांगला होता, काय नाही, तुझं वाटलं केलं बिचारायला, कारण गोष्टी नाही पाहिजे जायला. चांगला डॉक्टर माणूस होता आणि फुल टाइम हा नाना फिरणार आहे. सुजय ऐक नाही, फुल टाइम आहे राजकारणात. ती काही दवाखाना ऑपरेशन करायला जाणार नाही ना. आमचा उमेदवार बघा टॉप आहे, विक्रम डोणे, 24 तास कलेक्टर ऑफिसर, कुठं काय काय दिसतंय, सारे उमेदवार. आमचा भूषण कांबळे, आमच्या भगिनी ते टॉप बोलते सारे. आणि सर्व विक्रमदादा तुमचं अभिनंदन की तुम्ही सर्व समाजाला भागीदारी दिली, न्याय दिले, कुठला समाज ठेवला नाही. त्यामुळं हे पॅनल आहे ते आमचं आहे, ह्याच्या त्यागासाठी मी आलोय. 40 वर्ष विशालदादा घरी गेलो नाही, लग्न नाही, काय नाही, व्यसन कुठलंच नाही मला. तुमच्याच कॉलेजला इंजिनियर झालो मी, आपला वालचंद कॉलेज सांगलीलाच मी इंजिनियर झालो. सांगलीला इंजिनियर झालो आणि शांतिनिकेतनला फर्स्टला. वसंतदादांनी मी फर्स्ट आलतो देशात म्हणून मला 500 रुपये त्यावेळेस दिले वसंतदादा. PB पाटील प्रिन्सिपॉल होते मला, PB पाटील. म्हणजे माझा इतिहास, सांगलीचं नातं माझं जवळ आहे. फक्त दुर्दैव मला यश कधी आलं नाही, गुलाल मला कधीच पडला नाही, गुलाल कधीच पडला नाही. तुम्ही जर 3 तारखेला गुलाल दिला, हा पट्ट्या हेलिकॉप्टरच घेऊन येतो, काळजी हेलिकॉप्टरनच येतो नगराध्यक्ष, आणि तुमचा आभार मानण्यासाठी येईन माझा. आणि मी 1 महिन्यातून 1 दिवस जतला डेफिनेटली वेळ देईन. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही या साऱ्या उमेदवारांना आपण बहुमत मतदान देऊ, त्यांच्या हातात सत्ता देताल हे नम्र आवाहन करतो. आपल्या जागा येतो. जय हिंद, जय भारत.